कैसा तेथे जडमूळ कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। देवादिदेवा तू स्वामी राया, तू स्वामी राया। निर्जन मुंजन जानी गावे तव काया। तुलसी अर्पण केली आपली काया, आपली काया। शरणागता तारी तू जय स्वामी राया। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया। आजचं प्रबोधन आहे एका मुलाची गोष्ट कथा सांगणार आहे, पण त्यातनं बोध घेण्यासारखं आहे। एक खेडेगाव असतं, त्या गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत असतं। कुटुंबात आई वडील आणि मुलगा असे तिघच असतात। आई वडील सकाळी कामाला जात असतात आणि तो मुलगा जो असतो, मुलगा असतो छोटा, पण त्याला काहीतरी काम, शाळा नाही। शाळेत गेल्यानंतर ह्याचं काय करायचं म्हणून वडील त्याचे सांगतात की रानातनं फुलं गोळा करून आणायची, त्याचे गजरे करायचे आणि ते गजरे विकायचे। हो म्हणतो तो। मग त्याचा उद्योग करून सकाळी उठायचं, आवरायचं, शेतात ह्याच्यात रानावनात जायचं, शेतात जाऊन फुलं गोळा करून आणायची, वासाची फुलं, आणि त्याचा गजरा करायचा आणि अशा टोपलीभर गजरे घ्यायचे आणि विकायला जायचं। मग एक दिवशी असं तो विकायला बाहेर पडला। उन्हाळ्याचे दिवस असतात, खूप ऊन असतं, भर 12चं ऊन असतं। त्या डोक्यावर एवढं ऊन, घामेघूम झालेला, पायात चप्पल नाही, अन्नवाणी होता तो। आणि सारखं तो काय करायचा, पाय भाजायचे म्हणून पाय सारखे खालीवर करायचे। जवळपास कुठं सावलीच नव्हती। एवढ्या असं असताना सुद्धा तो ह्या अशा परिस्थितीमध्ये न डगमगता तो गजरे विकत होता। ही त्याची अवस्था एका सद्गृहस्थाने पाहिली की एवढूसा मुलगा 10-12 वर्षाचा गजरे विकतोय, पायात चप्पल नाहीये, घामेघूम झालेला आहे, आणि पण किती मनापासून काम करतोय, प्रामाणिकपणाने कष्ट करतो। मग त्यांना त्या काकांना त्याची किवाली जवळ शेजारच्या पलीकडच्या बाजूला एक चप्पलचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये गेले। साधारणतः 10-12 वर्षाच्या मुलाच्या पायाची चप्पल त्यांनी घेतली आणि त्या मुलाला आणायला ते देण्यासाठी आले। त्या मुलाला चप्पल दिली, इतकं त्याला अप्रूप वाटलं। चप्पल त्यांनी घेतली, घातली, खूप त्याला छान वाटलं, आनंद वाटला, आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी काकांचा हात धरला। काकाचा हात धरला, तो म्हणला, का रे बाबा, काय झालं, काही चुकलं का, काही तुला आवडलं नाही का? नाही हो काका, असं कसं म्हणता हो, तर तुम्ही चप्पल दिली, मला किती आनंद झालाय, किती छान वाटायला रे, पाय माझी, मी खालीवर पाय करत होतो, सावली कुठंच नव्हती, तुम्ही चप्पल दिल्यामुळं मला छान वाटते, तुमचे आभार मानण्यासाठी म्हणून मी तुमच्या हातात द्या। माझा हातात देतात आणि विचारतो तो, काका तुम्ही देव आहात का? नाही। त्यांनी दोन्ही कानाला हात लावला त्या गृहस्थाने, काकांनी। अरे बाबा, मी देव कसा असेन रे, मी नाही बाबा, देव नाही, काही नाही। मला वाटलं आपलं तुझी बघितली परिस्थिती कशी, अनवाणी तो होता, पाय पळत होते, म्हणून आपलं म्हटलं द्यावं चप्पल, तुला काय अशी त्याची किंमत आहे, तुला मी चप्पल दिली। नाही हो, काय झालं, काल मी देवाकडं प्रार्थना केली होती की देवा, रोज माझे पाय भाजतात, मला चप्पल आणण्याची माझी ताकद नाहीये, पैसा माझ्याकडे नाही, तर मला एक चप्पल हवी हो, असं मी देवाला मागितलं।
आणि लगेच आज देवाने मला चप्पल दिली, म्हणजे तुम्ही नक्कीच देव आहात. तर तो म्हणला नाही, मी देव नाही. मग देव जर नसताल तर देवाचे मित्र तुम्ही नक्की असणार. देव नाही तर देवाचे मित्र तर नक्की असणार आहेत. त्यांना इतकं वाटलं. कधीतरी आपण देवाचे मित्र असं ऐकले का? लहानपणी कृष्णाचं तेवढे आपण सवंगडी बघितले, सुदामा, नंतर पेंद्या हे बघितले, पण नंतर देवाला मोठेपणे कधी ऐकले का आपण मित्र देवाचे म्हणून? कधीच नाही. मग देवाचा मित्र हा शब्द या मुलाला कसा आठवला? आपण सुद्धा कधी देवाचे मित्र म्हणत नाही. त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला, जा बाळा आता तू जा म्हणजे, आणि ते निघाले. जाता जाता रस्त्याने इतके विचार करू लागले की देवाचा मित्र, आपल्याला देव तर बनता येत नाही, देव तर आपण बनू शकत नाही, मग देवाचा मित्र बनायला काय हरकत आहे? अहो देवाचे सगळे गुण काय आपल्याला येणार का देवाचे? हा, पण देवाचा मित्र म्हणल्यावर थोडं तरी मी देवाचा मित्र आहे असं म्हणल्यावर तरी आपण काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी दोष जातील आणि सदोष आपण होऊ. सदोष नव्हे, आपण निर्दोष होऊ. आणि ते निघून गेले. म्हणून स्वामी म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आपल्या सगळ्यांना देवाचं मित्र होता येतं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, जिवंत असणारे, चालते बोलते असणाऱ्या माणसातला देव जर कोणाला कळत नसेल तर या निर्जीव दगडातला देव कसा कळणार? म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज.